पाठ 18वा शिवरायांची युद्धनीती। वयाच्या 15व्या वर्षी रायरेश्वराच्या देवालयात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा शिवरायांनी घेतली आणि वयाच्या 50व्या वर्षी रायगडावर देह ठेवला। या काळामध्ये आपल्या पराक्रमाच्या आणि मुत्सद्देगिरीच्या जोरावर हिंदवी स्वराज्य स्थापन केलं। शिवराय स्वतः शूर योद्धे होतेच, पण त्यांनी आपल्या सरदारांनाही शूर बनवलं। शिवरायांचे मावळे चपळ आणि काटक होते। त्यांचा उपयोग करून शिवरायांनी शत्रूबरोबर उघड्या मैदानावर लढाई करण्याचे टाळले। डोंगराळ भागात लपून छपून लढाई करत त्याला म्हणायचं गनिमी कामा। शिवरायांची डोंगरी किल्ल्यावर खूप भिस्त होती। तेथे अन्नधान्य आणि दारुगोळा यांचा भरपूर साठा ठेवला की शत्रूच्या प्रचंड फौजेला ते 2-2 वर्ष दाद देत नसत। किल्ल्याच्या रक्षणासाठी त्यांनी गडावर भिन्न भिन्न जाती जमातींची माणसं नेमली, त्यामुळे त्यांचा एकमेकांवर वचक राही। यातून शिवरायांची केवढी दूरदृष्टी दिसते ते बघा। शत्रूच्या मुलखातून वसुलीचा चौथा हिस्सा शिवराय घेत त्यास म्हणत चौथाई। चौथाई देणाऱ्यांना शिवरायांच्या फौजा त्रास देत नसत। चौथाईचा हक्क हा शिवरायांच्या मुत्सद्देगिरीचं उत्कृष्ट उदाहरण आहे। सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज यांच्यापासून धोका निर्माण होण्याचा संभव आहे हे ओळखून दूरदृष्टीने त्यांनी आरमारदर उभारलं आणि सागरी किल्ले बांधले। हे बघितलं की आजही आपलं मन थक्क होतं। आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच। अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा।